आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थने काव्याला डिवोर्स पेपर्स दिल्यानंतर काव्या खूप शॉक झालेली असते आणि काव्याला खूप वाईट सुद्धा वाटत असतं आणि म्हणून मग काव्या अनिशाला फोन करते. काव्या अनिशाला सगळं सांगते. काव्या म्हणते की मला पार्थने डिवोर्स पेपर्स दिलेत आणि त्यांना आता माझ्यापासून घटस्फोट हवाय. आणि काव्याने असं सांगितल्यानंतर अनिशा खूपच शॉक होते. अनिशा म्हणते, काव्या तू काय बोलतेस हे? अगं तू म्हणालीस ना की त्यांनी तुझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणली होती आणि आता हे डिवोर्सबद्दल काय बोलतेस? पार्थ काय डोक्यावर पडलाय का? त्यावर मग काव्या म्हणते, पार्थ नाही मीच डोक्यावर पडले होते. अनिशा म्हणते म्हणजे? तेव्हा मग काव्या म्हणते, अगं मामा मामी आले होते ना, ते जे काही बोलले ना त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली होती. मी खूप सैरभैर झाले होते आणि मीच लॉयरला फोन केला होता. आणि मी जेव्हा लॉयरला फोन केला होता तेव्हा पार्थ लॉयरच्या समोरच बसले होते. मी जे काही लॉयर सोबत बोलले ते सगळं पार्थनी बोलणं ऐकलं आणि म्हणून मग रागाने पार्थने स्वतः डिवोर्स पेपर्स तयार करून आणले. आणि काव्याचं हे बोलणं ऐकून अनिशा खूपच चिडते आणि अनिशा म्हणते, वा काय योगायोग जुळून आले काव्या, तुला ना फटकेच द्यायला पाहिजेत. काय करून बसलीस तू हे सगळं? तर काव्या रडायला लागते आणि म्हणते, अनिशा मी काय करू सांग, मी काय केले तू सांग बरं. मी त्यांना सॉरी म्हणण्यासाठी लगेच इकडे आले होते पण ते खूप हर्ट झालेत माझ्यामुळे, ते खूप दुखावलेत माझ्यामुळे. मी आल्या आल्या त्यांना सॉरी म्हणणार होते पण त्यांनी सरळ माझ्या हातामध्ये डिवोर्स पेपर्स देऊन टाकले. तेव्हा मग अनिशा म्हणते, बापरे म्हणजे आता तू काय करायचं ठरवलंयस, आता पुढे काय करणार आहेस तू? त्यावर काव्या म्हणते, माहीत नाही. तेव्हा मग अनिशा म्हणते, माहीत नाही म्हणजे काय? हे काय उत्तर आहे काव्या? अगं तुला पार्थला हर्ट केल्याचं गिल्ट आलाय. त्यांनी तुला डिवोर्स पेपर्स आणून दिले म्हणून तुला शॉक बसलाय. याचा अर्थ तुला पार्थकडून डिवोर्स नकोय. आणि अनिशा बोलत असते त्यावेळेला मग काव्या 2 मिनिटं शांतच होते. तेव्हा मग अनिशा म्हणते, मी काव्या काय बोलते तुझ्याशी, तुला पार्थकडून डिवोर्स नकोय ना? त्यावर मग काव्या म्हणते, मला पार्थसोबत काहीच इश्यू नाहीये, खूप चांगलेच आहेत ते. मी जर त्यांना कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये भेटले असते ना तर आम्ही खूप मज्जाच केली असती. खूप चांगले आहेत ते, पण मला ते नवरा म्हणून नको आहेत आणि मला डिवोर्स हवा होता कारण मला हे लग्न नको होतं. तेव्हा मग अनिशा म्हणते, म्हणजे तुला पार्थ हवाय पण हे लग्न नकोय. आणि अनिशाचं हे बोलणं ऐकून काव्या शांत होते. तेव्हा मग अनिशा म्हणते, बोल ना काव्या, मी काय बोलते तुझ्याशी? त्यावर काव्या म्हणते, मी पार्थनं खूप दुखावलंय, मला त्यांना सॉरी तर म्हणायचंच आहे. तेव्हा मग अनिशा चिडते आणि म्हणते, बोल सॉरी बोल, हात जोड, कान पकड, तुला काय हवं ते कर. तेव्हा मग काव्या म्हणते, अनिशा तू तरी माझ्यासोबत असं नको ना बोलू. त्यावर अनिशा म्हणते, मग काय करू? तुझं हे मूर्खासारखं बोलणं ऐकत राहू का? आणि तुझं काय ऐकू? अगोदर सपासप वार करायचे आणि नंतर त्या भळबळत्या जखमेवरती तूप लावायला यायचं. आणि आता हे जे काही सॉरी म्हणायचं ठरवलंयस ना ते तरी तुला जमतंय का बघ, असं म्हणत अनिशा रागाने फोन ठेवून देते तर काव्या मात्र रडत असते.